अजित पवार यांच्या पार्थिवावरती उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये उद्या हे अंत्यसंस्कार होतील। अंत्यदर्शनानंतर अजित पवार यांचं पार्थिव आता पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजता आता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। याची पुनरावृत्ती होऊ नये भविष्यामध्ये यासाठी जे काही टेक्निकल काही गोष्टी असतील, काही टेक्निकल एरर असतील किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला काही लोक सांगत होते विजिबिलिटीचा विषय होता, तर या बाबतीमध्ये ते तांत्रिक ज्या बाबी आहेत त्याच्याबद्दल तर ते साहजिक आहे। ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो सिव्हिल एव्हिएशनच्या त्याची पूर्ण तपास करतील आणि तेव्हा आपल्याला तथ्य माहीत पडेल। पण एक नक्की आहे की आज सकाळी धुकं होता, विमानाने प्रयत्न दोनदा केले आणि तिसऱ्यांदा ते उतरण्याच्या प्रयत्नामध्ये हे ॲक्सिडेंट झालं। फार दुःखद घटना आहे। आम्हाला विश्वास अजूनही बसे नाही। आम्ही दिल्लीत होतो, सुनेत्राव पवार वहिनी पण दिल्लीला होते, पार्थ पवारही दिल्लीला होते, सुप्रियाताई पण दिल्लीला होते, कारण आज आमच्या संसदेच्या अधिवेशन सुरू होत होता। नाही एकतर बारामतीमध्ये या प्रसंगासाठी यावं लागेल हे स्वप्नात देखील आम्ही कोणी पाहिलेलं नव्हतं आणि माझा राजकीय प्रवास तर माननीय दादांच्या समोरच सुरू झालेला होता आणि माझं आणि त्यांचं नातं एक विलक्षण वेगळं नातं होतं आणि म्हणून माझ्या कुटुंबाला देखील धक्का बसलेला आहे। आमची महाराष्ट्राची तर फार मोठी हानी झालेलीच आहे आणि असा नेता होणे नाही एवढंच या प्रसंगी मी सांगतो। जे काय असेल ते मोकळेपणानं स्पष्ट बोलणे आणि स्पष्ट बोलल्यानंतर ती गोष्ट विसरून जाणे आणि मग कुठेही भेट झाली, कारण आम्ही VSI मध्ये बरोबर काम करत होतो, राज्य सरकारमध्ये बरोबर काम करत होतो, तर भेटल्यानंतर म्हणणार हर्षवर्धन जे काय बोललं गेलं असेल ते सगळं तुम्ही विसरून जा, मी विसरून जातो। इतका उमदेपणा हा त्यांच्यामध्ये असायचा आणि मला असं वाटतं असा नेता महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून होणं हे मला अवघड वाटते। परंतु खूप मोठं नुकसान बारामतीकरांचं झालं, पवार कुटुंबांचं झालं आणि त्याचबरोबर राज्याचं पण झालेलं। आम्ही मंत्रिमंडळात 20 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं, त्यामुळं काय चांगलं काय वाईट ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय बारकाईने आम्हाला सांगायची। साधा एखादा ट्राउझरवरचा आणि शूजमधला सॉक्स जरी कलरचा चुकला तरी ते रागवत असायची की राजेश आज तू ब्लॅक सॉक्स घालायला पाहिजे होता, तू ग्रे कसा घातला। इतकं नीटनेटकेपणाचं लक्ष होतं। दादांसारखं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही अशा पद्धतीचं दादांनी खूप चटका लावून या महाराष्ट्राला गेलेत। ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाचा स्तर खूप खाली गेला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। तर ही राजकारण करण्याची वेळ नाही, संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे असं शिंदेंनी म्हटलं। ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता आणि त्यानंतर खरं तर शिंदे आणि फडणवीस यांची ही प्रतिक्रिया समोर आली। बहुत दुख की बात है, स्वयं वरिष्ठ नेता शरद पवार जी ने बहुत स्पष्ट रूप से कहा है कि एक हादसा हुआ है, हादसे में दुखद इस प्रकार से मौत हुई है और इस पर राजनीति न की जाए। लेकिन मुझे इस बात का बहुत दुख है कि आज हम लोग किस कगार पर खड़े हैं कि किसी के मौत पर भी इस प्रकार की गंदी और ऊंची राजनीति की जाती है। मुझे बहुत दुख है कि ममता दीदी जिस प्रकार से राजनीति में नीचे के स्तर पर जा रही है, ये अपने आप में बहुत ही दुखदायी है, बहुत ही गलत है। शरद पवार साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्वतः स्टेटमेंट केलेलं आहे की हा अपघात आहे, कुठल्याही परिस्थितीचा या बाबतीमध्ये कुणी राजकारण करू नये। हे आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही, अजितदादांचे कुटुंबीय आहे, त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम केलं पाहिजे। परंतु अशा प्रसंगात राजकारण, दुर्दैवी राजकारण करणं हे खूप मोठं दुर्दैव आहे। ममता बॅनर्जी यांच्याकडून अजितदादांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला। घातपाताचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि त्यानंतर खरं तर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली।